रत्नागिरी शहराच्या जवळपासच्या किनारपट्टीत पाठ्यपुस्तकात वाचलेल्या अनेक भौगोलिक रचना दिसतात. म्हणूनच हा निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करणारा हौशी तरुणांचा गट प्रोफेसर सुरेंद्र ठाकूर देसाईंच्या बरोबर अभ्यास दौऱ्याला आला आहे. हे कारण आहे की याचं लिथिफिकेशन तर दगड तयार झाला कारण वनस्पतींनी त्याच्यावर काम केलं. त्याला बायोटर्बेशन असं म्हणतात. त्याच्यात हे मुळांचे बारीक बारीक तुकडे दिसतात. ते तिकडे दिसेल. आत्ता बीच रॉक तयार होण्याची प्रोसेस सुरू आहे. इथे दाखवतो की आत्ता ते होतं. अवकाशातून गणेश गोळीच्या किनाऱ्याचा चंद्रकोरीचा आकार स्पष्ट दिसतो. उत्तरेला संरक्षक कडा व दक्षिणेला तंबोला. दुसरीकडे झालेली दगडाची झीज लाटाबरोबर वाहून येते व किनाऱ्यावर तिचे डिपॉझिशन होत एका सुंदर पुळणीची म्हणजेच बीचची निर्मिती होते. पुळणीवरच्या वाळूचे सँडस्टोनमध्ये रूपांतर होण्यात किनाऱ्यावरील वनस्पतीची एक महत्त्वाची भूमिका असते. या दगडात रुतलेल्या शंख शिंपल्यावरील कार्बन डेटिंगच्या प्रक्रियेमधून दगडाच्या वयाचे अनुमान लावता येते. पुळणीवरच्या काही छोट्या दगडांची झीज झालेली दिसते. किनाऱ्यावरील खडकांची, सागरी कड्यांची झीज होऊन तयार होणाऱ्या भौगोलिक रचनांची ती प्रतिकृतीच वाटते. क्षारयुक्त पाण्याचे शिंतोडे, खडकाच्या पृष्ठभागावर फुटणारे पाण्यातील बुडबुडे व खडकाच्या पृष्ठभागाची रचना व इतर काही कारणामुळे हनीकोमसारखा दिसणाऱ्या खडकाचा पृष्ठभाग तयार होतो. हा आहे तंबोला. तंबोला हा इटालियन शब्द व त्याचा अर्थ बरियल माउंट. यामध्ये किनाऱ्यावरचे एखादे बेट डिपॉझिशनच्या प्रक्रियेमधून किनाऱ्याला जोडले जाते. काही वेळा 2 बेटे जोडली गेलेली दिसतात. याची सुरुवात स्पीट फॉर्मेशनमधून होते, ज्या ठिकाणी जवळच्या एखाद्या बेटामुळे किंवा किनाऱ्याच्या रचनेमुळे लाटांचा जोर कमी होऊन किनाऱ्याची झीज होण्याच्या प्रक्रियेपेक्षा डिपॉझिशन प्रभावी ठरते. तिथे स्पीडची वाढ होते. श्रीवर्धनजवळ अशी स्पीड बरीच वाढलेली दिसते. मिऱ्या डोंगरावरून येताना एक स्पीड काळबादेवीच्या भागात दिसते. अशा स्पीडच्या वाढीतूनच सँडबार म्हणजे दांडा यांची निर्मिती होते. सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यासारखे प्रकोप सोडले तर भौगोलिक रचनेमध्ये नैसर्गिक बदल घडण्यास काही हजार वर्षे तर काही रचनांना लाखो वर्षे लागतात. मिऱ्या डोंगर पण अशाच एका प्रक्रियेतून किनाऱ्याला जोडला गेला असणार. तंबोलाला फ्रेंचमधील प्रतिशब्द प्रेस्किल व अर्थ आहे द्वीपसदृश्य अथवा ऑलमोस्ट ॲन आयलँड. समुद्र किनाऱ्यावर बदल होतच असतात. तंबोल्यासारखी रचना याला अपवाद नाही. तंबोल्या जवळच्या भौगोलिक रचना पाहून येथे बरीच स्थित्यंतरे झाली असणार याची कल्पना येते. पूर्वीच्या कड्याच्या जागी ही सपाट जागा झालेली दिसते. उधाणामध्ये समुद्राच्या लाटा पार कड्याच्या माथ्यापर्यंत पोचत असणार हे जाणवते.
लाटांचा मारा तंबोल्याच्या कड्यावर नेहमीच होत असतो. मान्सूनमधील सागराच्या उधाणात लाटांची तीव्रता अधिक वाढते. परिणामी समुद्रकड्याची प्रचंड झीज होते व कड्यांना फटी व विवरे पडतात. कालांतराने खडकाची पडझड होते व समुद्रकड्याचे अस्तित्वच धोक्यात येते. किनाऱ्यावर झालेला हा बदल तंबोल्याच्या निर्मितीला कारणीभूत झालेल्या डिपॉझिशनला लाटांच्यापासून संरक्षण देऊ शकत नाही व त्याची झीज होऊन तंबोल्याचे अस्तित्वच संपुष्टात येते. एका तंबोल्याचा अस्त होत असतानाच किनाऱ्यावर दुसरीकडे कुठेतरी त्याच्या निर्मितीची सुरुवात झालेली असेल.